बस स्थानकावर एक स्त्री एका पुरुषाजवळ येते आणि म्हणते, माफ करा सर, मी एक छोटासा सर्वे करत आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकते का? माणूस म्हणतो, हो हो, विचारा ना. स्त्री, तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल आणि एखादी महिला बसमध्ये आली आणि तिला जागा उपलब्ध नसेल, तर तुम्ही तिच्यासाठी तुमची जागा सोडाल का? माणूस, नाही. स्त्री, बसमध्ये चढलेली बाई जर गरोदर असेल तर तुम्ही तुमची जागा सोडाल का? माणूस, नाही. स्त्री, ती बाई जर एखादी वृद्ध असेल तर तुम्ही तुमची सीट द्याल का? माणूस, नाही. स्त्री, तू एक स्वार्थी माणूस आहेस. तुझ्यात मूलभूत संस्कारही नाहीत. तू स्वतःला समजतोस तरी कोण? माणूस, बस ड्रायव्हर. पोटावरून खाली सरकणारा बरमुडा वर वळत मी म्हणालो, मी बारीक झालोय का ग? हे बरमुडा बघ, खाली सरकते. किचनमधून हातात लाटणं घेऊन पत्नीश्री बोलल्या, आरशात तोंड बघा. बारीक म्हणे. इलॅस्टिकची कॅपॅसिटी संपली. जीव गेला त्या बरमुड्याचा. एकदा नवरा ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचे नाही. बायको, जेवलात का? नवरा तिची नक्कल करत, जेवलात का? बायको, माझी नक्कल करू नकोस. नवरा, माझी नक्कल करू नकोस. बायको, चल शॉपिंगला जाऊया. नवरा, जेवलो मी. कटू सत्य, तुम्ही नदीमध्ये जाऊन कितीही पाप धुवा, पिण्याच्या पाईपलाईनमधून ते पुन्हा तुमच्या घरात येणार. महानगरपालिका. कोणाला तरी प्रेमातला विरह जाळून टाकतो, कोणाला तरी प्रेयसीचा नकार विझवून टाकतो, आणि या सगळ्यातून जो वाचतो त्याला परीक्षेचा अभ्यास मारून टाकतो. भारत एक असा देश आहे ज्यात मारामारीच्या आधी बोलतात की तू मला हात तर लावून बघ, आणि मारामारी झाल्यावर बोलतात की तू मला हात कसा लावला. क्या तुमने किसी से प्यार किया है? हाँ, किया है. क्या तुमने किसी को दिल दिया है? हात दिया है. भोगा मग आपल्या कर्माची फळं. सुनबाई, तुमच्या मुलाला घटस्फोट देणार आहे. सासूबाई, अगं आताच तर लग्न झाले ना, काय झालं सांग. माझा मुलगा तर कबड्डी चॅम्पियन आहे. सुनबाई, अहो तोच तर प्रॉब्लेम आहे. नुसता जवळ येतो आणि हात लावून पडून जातो.